आज मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रेक्सबॉटनिक्स चे नॅनो टेक्नॉलॉजीचे जे बेस्ट जे फॉर्म्युला आहे, जे यांच्याकडे नॅनोचे जे लिक्विड ग्रेड आलेले आहे, यामध्ये 20-20, 10-26-26, 0-52-34, 13-45, 13-40, 13, 12-61-0, 12-32-16, 24-24 आणि 42-47 प्लस 2.8 ह्या ज्या ग्रेड आहे ह्या खरोखर उत्तम ग्रेड आहे आणि त्या कशा प्रकारे काम करते हे शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण का तंत्रज्ञान हे खूप विकसित होऊन राहिलं. आज शेतकरी जुन्या पारंपरिक पद्धतीनं ज्या खताच्या बॅगे टाकून राहिलो आपण एकरी, तर त्यात काय होऊन राहिलं की एक तर तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे, जमिनीचा वाढलेला पीएच आहे, त्यामुळे खतं टाकल्यानंतर ते खतं जमिनीतून पीक घेऊन राहिलं की नाही घेऊन राहिलं ते शेतकऱ्याला माहित नाही होऊन राहिलं. कारण का वाढलेला पीएच आहे. त्यानंतर खतं जमिनीत पडल्यानंतर जोपर्यंत बॅक्टेरिया ते खतं कुजवणार नाही, आज बॅक्टेरिया जमिनीतला कमी होऊन गेला, जमीन कॉम्पॅक्ट होऊन राहिली, त्यामुळे मुळाचा विकास चांगला नाही होऊन राहिला. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज शेतकऱ्याला अवांत म्हणजे जो एक्सेस खर्च होऊन राहिला शेतकऱ्याचा, या खर्चात त्या प्रमाणात त्याचा बेनिफिट नाही मिळून राहिले. त्याला आपण हे बेनिफिट नाही मिळून राहिले. त्याला आपण हे जो पर्याय दिला आहे की सोडियम क्लोरीन फ्री आहे, यात कसले रेसिड्यू नाही आहे. हे तुम्ही जर पिकाला आपण स्प्रे मधून किंवा जमिनीतून ड्रिंचिंग मधून देण्यात आलं तर हे मुळातून लवकर अपटेक केल्या जाते किंवा स्प्रे मधून दिल्यानंतर हे झायलम फ्लोएम मधून झाडाच्या पानातून मुळापर्यंत जातं. जर आपण याला प्रति ड्रम 400 ml जर याचा यूज केला स्प्रे मध्ये, तर यात फायदा असा होते की हे तुमच्या झाडाला जेवढं गरजेचं आहे तेवढं झाडामध्ये राहते, बाकीचं राहिलेलं मुळाच्या कक्षेत सामावून घेते आणि तिथून मग जसं झाडाला गरज असते तसं ते अपडेट करत राहते. हा याचा एक बेनिफिट आहे. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी असल्यामुळं तुम्हाला दिल्याबरोबर लगेच ते झाडामध्ये घेणं चालू होते, ते पिकाला मिळणं चालू होते, त्यात दुसरे कोणतेही रेसिड्यू राहत नाही.